दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री लक्ष्मी ही सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद, उत्साह असतो तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. असे म्हणतात की संचार करता करता लक्ष्मीला ज्या घरामध्ये गुणसंपन्न, संस्कारयुक्त कन्यापुत्र, कर्तव्यदक्ष, संयमी लोक दिसून येतात तेथे ती वास करत असते. अशा या लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे केले जाते. अमावस्येच्या रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती फिरत असते अशी सुद्धा मान्यता आहे. लक्ष्मीपूजन केल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला आवर्जून खास नैवेद्य अर्पण करायचा आहे. यामध्ये आपल्याला फळे अर्पण करायची आहेत आणि फळांमध्ये डाळिंब, श्रीफळ, सीताफळ याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे मिठाईमध्ये केसर भात, तांदळाची खीर, हलवा, बत्ताशा, लाह्या तर हा नैवेद्य सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे. तसेच या दिवशी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो आणि दिवाळीमध्ये आपण जो फराळ बनवतो तर याचा सुद्धा नैवेद्य हा माता लक्ष्मीला दाखवला जातो.